लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. पार्थ त्याच्या खोलीमध्ये उभा राहून आता फोनवर बोलत असतो. फोनवर बोलत असताना खरं तर ऑफिसमधून सावंतांचा कॉल असतो. सावंत, मी अगदी फिट अँड फाईन आहे. आता मला कधी एकदा कामावर येतोय असं झालेलं आहे. आणि तो म्हणत असतो, आता तब्येतीची काहीच कारण नाही आहेत किंवा माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे. तेव्हा तिकडून सावंत म्हणत असतात, हो तर तुम्ही तर ऑफिसमध्ये यालच, पण आपल्या ऑफिसमध्ये आता पार्टी आहे. अरे हो हो, मी तर आपल्या ऑफिसमधली पार्टी विसरलंच होतो. आणि सॉरी त्यावर लगेच आता तिकडून सावंत म्हणत असतात, हो यावर्षी ना नवरा बायको दोघांना सुद्धा पार्टी एकदम अटेंड करायची आहे. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, ठीक आहे चालेल ना, आणि असं म्हणून फोन ठेवतो. इकडे स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, काय करू, फिसकरलेल्या मांजरीला विचारू का, येईल का ती माझ्यासोबत. असं म्हणता क्षणी काव्या वॉशरूममधून बाहेर आलेली असते. आल्याबरोबर पार्थला ती म्हणत असते, देशमुख काय चाललंय हे तुमचं, तुम्ही असे कसे वागू शकता हो. त्यावर तो म्हणतो, काय केले मी, काय केले, काय म्हणजे मी आत्ता बाथरूममध्ये गेले होते. एवढं तुम्ही आत्ता जस्ट आंघोळ करून आलात ना, अशी कशी आंघोळ करता हो तुम्ही. शावर खाली उभे राहता का काय करता, शावर घेता ना. त्यावर तो म्हणतो, हो मी तर शावरनीच आंघोळ करतो, पण झाले काय. त्यावर काव्या म्हणत असते, काय झाले काय म्हणजे, आता तुम्ही ओल्या पायाने सगळं बाहेरपर्यंत आलात, सगळं इथून तिथून पाणी झालं होतं. त्या पाण्यावर माझा पाय घसरला असता, मी अशी पडले असते तर मग काय झालं असतं. त्यावर पार्थ हसायला लागतो आणि म्हणतो, काय काय तुम्ही पडला असतात. देशमुख तुम्हाला मस्करी सुचते का. मी पॅक लावला होता आणि तो पॅक मी धुवायला गेले होते, तर मी जर पडले असते तर मग काय करायचं होतं, आणि तुम्हाला आत्ता मस्करी सुचते. आणि काय हो एवढे कसले हसत होता तुम्ही आत्ता मी जेव्हा बाहेर आले तेव्हा. त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो, त्याचं काय ना, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं. ते ऑफिस पार्टी आणि बायको. थांबा एक मिनटं थांबा, मी ना हा पॅक पटकन जाते आणि धुवून येते. आणि हा सगळा चेहरा ना माझा अकडल्यासारखा झालाय. असंच आता इकडे काव्या बोलत असते. तेव्हा आता पुन्हा ती बाथरूममध्ये जाते तर इकडे पार्थ हसतच असतो. काय करू, बोलू का फिसकरलेल्या मांजरीला, येईल का माझ्यासोबत पार्टीला. तसंही बायकोसोबतच पार्टी अटेंड करायची आहे. त्यावर लगेच आता काव्या पार्थजवळ येते आणि म्हणत असते, देशमुख काय चाललंय काय तुमचं, आणि काय बोलायचं काय होतं तुम्हाला, बोला, माझ्याशी बोलायचं होतं ना तुम्हाला, बोला. त्यावर लगेचच आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो ते काय आहे ना ऑफिसमध्ये पार्टी, आणि देशमुख त्याच्या पुढेही काहीतरी बोलणार असाल की नाही. त्यावर आता पार्थला अगदीच बोबडी वळालेली असते. त्याला कळतच नसतं की आता काव्याला कसं सांगावं, काय करावं म्हणून. पण इकडे त्याला भीती वाटत असते, जर मी सांगायला गेलो आणि त्यानंतर ह्यांनी नकार दिला तर. तसंही फिसकारलेली मांजर कधी काय बोलेल काय करेल ह्या गोष्टीची अजिबात कल्पना नाहीये. मग काय करू असा विचार तो इथे करत असतो. त्यावर लगेचच आता देशमुख, असं तोडकं मोडकं बोलू नका ना, सरळ सरळ वाक्य बोला ना, काय हो एवढं अडखळत बोलताय तुम्ही, बोलताय की नाही सरळ सरळ. त्यावर लगेचच आता काव्याचा फोन वाजलेला असतो. आणि काव्याचा फोन वाजल्यानंतर तो फोन असतो अनिशाचा. आता ही सतत का बरं कंटिन्यू मला फोन करत असेल, काय हिचं आता बिघडलं असेल, काहीही कळत नाहीये. असं म्हणून आता पार्थ म्हणत असतो, घ्या ना घ्या फोन घ्या. पण देशमुख तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट बोलत होतात ना, ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना. काय काय चाललंय काय तुमचं, पार्टी ऑफिस वगैरे, तुम्हाला पार्टीला जायचंय का, मग जावा ना बिंदास, नाही तुम्ही फोन घ्या ना. त्यावर लगेच त्या काव्य अनिशाचा कॉल घेते आणि म्हणत असते, हे बघ अनिशा, नॉनस्टॉप बडबड बंद करायची आणि जे काही मुद्द्याचं आहे ना ते सरळ सरळ बोलायचं. काय आज संध्याकाळी ऑनलाईन क्लास आहे, अगं ते पण लोक वेडेत का गं, कधी काय ऑनलाईन क्लासेस घेतात. सॉरी ते काय आहे ना, आपल्या क्लासला आग लागली, त्याचं रिनोव्हेशन सुरू आहे ना, म्हणून बहुतेक ऑनलाईन क्लास घेत आहे. सॉरी हो बाई हो, मी नक्की अटेंड करेन, तू काळजी करू नको. आणि थँक्यू, एवढा महत्त्वाचा मेसेज मला तू माझ्यापर्यंत पोहोचवलास. संध्याकाळी आहे ना ऑनलाईन क्लास, मी जॉईन करेल, तू नको काळजी करूस. ठीक आहे थँक्यू बाय, असं म्हणून ती फोन ठेवते. इकडे आपल्या पार्थला मात्र जायचं असतं पार्टीला. आता लगेच फोन ठेवल्यानंतर इकडे काव्याचा मोर्चा पुन्हा पार्थकडे वळतो आणि ती म्हणत असते, देशमुख बोला ना, तुम्ही काय म्हणत होतात, कसली बडबड करत होतात, काय चाललंय काय तुमचं. आणि काय हो देशमुख, मला फक्त तुम्ही टॉप 3 आर्किटेक्ट बोक्यापैकी एक आहात, पण आत्तापर्यंत मला तुमचे 3 शब्द कळलेले आहेत, ऑफिस, बायको आणि पार्टी. अहो सरळ सरळ वाक्य बोला ना, काय करताय तुम्ही हे असं. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, ठीक आहे
पण आता बोलू का नको? नाही राहू देत, नको, कारण तुमचा क्लास आहे ना. देशमुख बोला म्हणते ना. नाही त्याचं काय आहे ना, आमच्या ऑफिसमध्ये ना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता इकडे ना दिवाळी पार्टी आहे आणि दिवाळी पार्टीमध्ये इथे बायकोसोबत तिथे जायचं आहे प्रत्येकाने. त्यावर काव्या म्हणते झालं एवढंच तर ना, जाऊया की मग, त्यात काय एवढं. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो काय काय सांगताय तुम्ही, चक्क माझ्यासोबत याल? हो येणार मी तुमच्यासोबत, आपण जाऊया मस्त पार्टीला. आणि तुम्हाला सांगू का, माझ्याकडे ना मस्त असा एक सुंदर असा वन पीस आहे, तो मी वेअर करते. पण तुम्ही काय घालणार आहात? मी नाही नाही नको, आपण नाही जाते पार्टीला. काय चाललंय देशमुख, का नाही जायचं आपल्याला पार्टीला? आतापर्यंत तर पार्टीला जायचं होतं, एन्जॉय करायचं होतं, मग आता का नाही जायचंय? काय झालंय काय? त्यावर तो लगेच म्हणतो नाही त्याचं काय आहे ना, तुमचा ऑनलाईन क्लास आहे ना, ऑनलाईन क्लास असल्यामुळे मला अजिबात पार्टीला जायचं नाहीये. त्यावर लगेच इकडे ती म्हणत असते झालं, अहो आपण ऑनलाईन क्लास जो आहे ना माझा क्लास अटेंड करू आणि मग पार्टीला जाऊ. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो आपण वेळेवर पार्टीला जायचंय ना, सगळेजण जमा होतील आणि आपण उशिरा जायचंय का? बरं ठीक आहे देशमुख, मी अभ्यास करून घेईल आणि अभ्यास झाल्यानंतर हवं तर मी ऑनलाईन क्लास एक दिवस तुमच्यासाठी स्किप करते, मग तर चालेल ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो नाही 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 नाही, नको नको नको, मला अभ्यासाच्या बाबतीत कुठलीही तडजोड करायची नाही. देशमुख काय चाललंय हे तुमचं सगळं? एक दिवस मी ब्रेक घेऊ शकते देशमुखसाठी. त्यावर लगेचच आता इकडे येतो म्हणत असतो नाही काव्या, अभ्यासामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं मला आवडत नाही आणि मी त्या गोष्टी अजिबात होऊ देणार नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा. वर आता काव्या म्हणत असते मग आता काय करायचं आहे, नेमका प्रॉब्लेम काय आहे, मग आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आहोत ते तरी सांगणार आहात की नाही तुम्ही मला. त्यावर लगेचच आता इकडे पार्थ म्हणत असतो तुम्हाला एक गोष्ट सांगू का काव्या, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बघा, जेव्हा 10वीला होता तेव्हा वर्ल्ड कपची मॅच होती. घरामध्ये सगळ्यांना मॅच बघायला खूप आवडते, पण मी अक्षरशः त्याचा पेपर असल्या कारणाने टी व्ही पूर्ण बंद करून ठेवला, कोणीही घरामध्ये टी व्ही चालू केला नाही. पण ज्या दिवशी त्याचा 10वीचा रिझल्ट आला आणि त्याचं मार्कशीट माझ्या हातामध्ये आलं, त्या दिवशी मला असं वाटलं की मी वर्ल्ड कप जिंकलो आहे. काव्या, मला अभ्यासाबाबतीत कुठलंही इथे कारण द्यायला आवडत नाही किंवा मला काहीही वेगळं करायला आवडत नाही. अभ्यासाबाबतीत मी खूप जास्त स्ट्रिक आहे आणि मला तो दिवससुद्धा तुमच्या बाबतीत पाहायचा आहे, जेव्हा तुम्ही IASची परीक्षा पास व्हाल आणि इथे तुम्ही छान मार्काने एकदम सेंचुरी माराल ना, तेव्हा माझ्यासाठी तो पार्टीचा दिवस अगदी आनंदाचा असेल. मला फक्त लाल बलून इथे कोणाला द्यायला किंवा तुमच्या हातामधून मला घ्यायला नाही आवडत, तर मला तुम्हाला त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसवायचंय आणि तुम्ही ते बसलेलं मला पाहायचंय, हे माझं स्वप्न आहे. आणि त्यामुळे मी तुमच्या अभ्यासामध्ये कुठलंही कारण पुढे आणणार नाही किंवा तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत कोणी काही जरी बोललं किंवा काही जरी तुम्हाला अडथळे आले तर त्या सगळ्या गोष्टीसाठी मी कायम तुमच्यासोबत आहे, असं इकडे आता पार्थ म्हणत असतो. मग तुम्हाला IAS होण्यासाठी मी असल्या कितीतरी पार्ट्या अशा लावू शकतो, त्यामुळे ही पार्टी कॅन्सल होणार आहे. फर्स्ट तुमचा अभ्यास आणि अभ्यास झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी. तेव्हा इकडे आता लगेचच जो पार्थ असतो तो काव्याचा चष्मा घेतो आणि तिच्या डोळ्यावरती लावतो. आता प्रेक्षकांनो, इथे लग्नानंतर होईलच प्रेम हे टायटल सॉन्ग जे आहे ना, ते टायटल सॉन्ग इथे आता लावलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की इकडे जो काही पार्थ आहे त्या पार्थने तिथे असलेलं पुस्तक जे आहे आणि ते पुस्तक इथे आता तिच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि तो निघून गेलेला असतो. आणि तो तिथून निघून गेल्यानंतर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता गेलेल्या पार्थकडे काव्या ही पाहतच असते. तिला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो की इथे जो पार्थ आहे तो पार्थ मात्र तिच्याकरिता किती आणि काय काय गोष्टी करतो. आणि त्याचसोबत एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे केल्यानंतर आपण असं पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा आहे, जीवाने बरेच दिवस झालं इथे एक्सरसाइज केलेली नव्हती आणि बरेच दिवस झालं एक्सरसाइज न केल्यामुळे आज तो इथे त्याच्याच खोलीमध्ये एक्सरसाइज करत होता. बघा ना, नाही तो गच्चीवर करतोय किंवा नाही एखाद्या दुसऱ्या खोलीमध्ये करतोय, तर तो इथे करतोय त्याच्याच खोलीमध्ये. आता नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आल्याबरोबर म्हणत असते काय काय हे काय करताय काय तुम्ही?
उठा उठा लवकर जीवा असं म्हणून ती त्याला उठवत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता तो म्हणतो, काय झाले ना, दिवाळीमध्ये खूपच काही गोष्टी ते खाण्यात आलेल्या आहेत आणि खूप काही गोष्टी खाल्ल्यामुळे नको का कॅलरीज बर्न करायला, म्हणूनच मी इथे एक्सरसाइज करत होतो. हो जीवा, पण किती घाम किती आलेला आहे तुम्हाला असं म्हणून ती आता त्याला एक टॉवेल देते. त्यावर जीवा म्हणत असतो, थँक्यू हा नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा ह्या सगळ्या गोष्टी खऱ्यात, पण मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. त्यावर लगेचच तो म्हणतो, हा बोल ना, काय विचारायचं आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 10 करोडचं जे काही लोन इथे घेतलेलं आहे किंवा 10 करोड कसे जमा केले, त्या 10 करोडसाठी तुम्ही काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी मला इथे तुम्हाला विचारायच्या आहेत असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यावर आता लगेच आपण पाहतो की नंदिनीने हे सगळं काही विचारल्यानंतर जीवा म्हणतो, हे बघ, मी आता तुला हे नाही सांगू शकत. जीवा, माझी शपथ आहे तुम्हाला, माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि खरं खरं सांगा, का खोटं बोलताय. त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा मला इकडे तुमच्याकडून सगळं काही सत्य इथे जाणून घ्यायचंय. जोपर्यंत तुम्ही सगळं सत्य सांगत नाही तोपर्यंत मी काही एक ऐकून घेणार नाही. त्यामुळे प्लीज मला जे काही सत्य आहे ते सगळं सत्य सांगा. असं म्हटल्यानंतर आता आपण प्रेक्षकांनो पाहतो की लगेचच इकडे जीवा म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, मी शाहूवाडीची प्रॉपर्टी इथे गहाण ठेवली आहे आणि त्याच्यावरती मी 5 करोड घेतलेत आणि त्याचबरोबर माझ्या काही इन्व्हेस्टमेंट होती, एफड्या होत्या, त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी होत्या, त्यामध्ये मी 5 करोड मिळवलेले आहेत. काय बोललात तुम्ही? मला सांगा, तुम्ही 5 करोडचं बँकेकडून लोन घेतलंय? पण मला सांगा, हे सगळं तुम्ही का केलंय? आणि शाहूवाडीची प्रॉपर्टी तुम्ही ही अशी गहाण ठेवली, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही कोणाला सांगितल्या होत्या का? घरच्यांना ही माहिती का? त्यावर जीवा म्हणत असतो, नाही, घरच्यांना माहिती नाही आणि आपण त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या सुद्धा नाही येतं. का सांगायच्या त्या सगळ्या गोष्टी? काय बोलताय काय जीवा हे तुम्ही? असं कसं, अशी कसं नाही सांगायचं? आणि जर हे घरच्यांना समजलं तर मग काय होणार आहे? त्यावर लगेचच तो म्हणत असतो, कसं समजणार आहे घरच्यांना? काही घरच्यांना समजणार नाही आणि कोणी सांगणार पण नाहीये ना. आणि त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, पण आता एवढं सगळं लोन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा फेडणार आहोत? त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, 20 वर्षाची इथे मी फेड घेतली आहे आणि 20 वर्षात मी आता ते सगळं काही क्लिअर करेन आणि त्यानंतर मग ती प्रॉपर्टी पुन्हा सगळ्यांसमोर येईलच ना, मग काळजी करण्याची काहीच गरज नाही. किंवा आता इकडे हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की नंदिनी म्हणत असते, जीवा, तुम्ही माझ्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता जे काही हप्ता असेल ना तो हप्ता भरण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. त्यावर तो म्हणत असतो, नाही या नंदिनी, अजिबात असलं काही एक करायचं नाही. नाही म्हणजे असं करायचं नाही म्हणजे? नाही नाही, अजिबात नाही, मी हे सगळं काही असंच करणार आहे, समजलं तुम्हाला? आणि त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, अगं तू काळजी करू नकोस, इकडे मी ह्या सगळ्या गोष्टी करेल व्यवस्थित, हे सगळं काही करण्याची काही एक गरज नाही. त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते, जो काही EMI आहे ना तो EMI मी भरण्यासाठी तुम्हाला मदत करेल. बरं बरं ठीक आहे, तू नको काळजी करूस, करूया आपण हे सगळ्या काही गोष्टी, पण एक गोष्ट मात्र तेवढीच लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरी सुद्धा हे घरी कोणाला कळता कामा नये. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही कळणार, आपण हे सगळं काही कोणालाच नाही सांगणार आहोत, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे नंदिनी म्हणत असते, जीवा, पण मला एका गोष्टीची खूप जास्त भीती वाटते. शाहूवाडीची प्रॉपर्टी म्हणजे इथे आपल्या घरच्यांसाठी जीव की प्राण होतं आणि तीच प्रॉपर्टी इथे आता तुम्ही अशा पद्धतीने इथे हे केली, माझ्यासाठी हे केली. आणि तेव्हा इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, हो तर असू देत, काही त्यांनी फरक पडणार नाही, तसंही ती प्रॉपर्टी अशीच पडून होती ना आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग त्याने फारसा काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. आपण पाहतो की आता हे सगळं काही अशा पद्धतीने बोलल्यानंतर आता इकडे नंदिनी तिथून निघून जाते. त्याचबरोबर आता इकडे जीवा मात्र विचारात गुंतलेला असतो. तो विचार करतो त्या सगळ्या गोष्टी खऱ्यात, पण आता नंदिनीने मात्र ह्या सगळ्या गोष्टी अशा सांगितल्यानंतर मी काय करणार आहे? खरंच घरच्या लोकांना जर समजलं तर मग काय करायचं? तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र विक्रम आणि त्याचबरोबर मानिनी आता इकडे डायनिंग टेबलवरती चहा कॉफी
घेत बसलेले असतात आणि बुद्धिबळाचा खेळ मात्र त्यांचा रंगलेला असतो. आता विक्रम म्हणत असतात, काय ग म्हणू, मला तुझं जरा कौतुकच करावंसं वाटते. त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, का आणि कशामुळे माझं तुम्हाला कौतुक करावंसं वाटतंय? कारण तुम्हाला एक सांगू का, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे बघ, तू ना त्या दिवशी तुझ्या त्या मैत्रिणीला चांगलंच फैलावर घेतलंस की, आणि चांगल्याच गोष्टी इकडे तू तुझ्या मैत्रिणीला धडा शिकवलास की. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की नाही, ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना, त्यामुळे मला असं वाटतंय की खरी मनू माझी जागी झाली. आणि माझी खरी मनू जागी झाल्यानंतर मला मात्र तिचं खूपच कौतुक वाटलं. त्यावर लगेचच आता इकडे मानिनी हसायला लागलेली असते. मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, माझ्या सुनांकरिता मी काहीही करायला तयार आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघा ना, की असं आत्ता आपल्या मुलांच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत कोणी काही बोललं तर मी कसं आणि नाही सहन करू शकत, असं मानिनी म्हणत असते. त्याचबरोबर आता देशमुख, तुमचा राजा तुम्हाला सांभाळून ठेवायची गरज आहे बरं का. तर इकडे विक्रम मुद्दाम मस्करी करत असतात आणि म्हणत असतात, पण म्हणू मला एक गोष्ट तुला सांगायची, आपण आता आपल्या सेकंड हनीमूनला जायला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावर लगेच आता म्हणू म्हणत असते, काय देशमुख, तुम्हाला तर काहीही सुचतं काय सेकंड हनीमून वगैरे? अगं काय हरकत आहे म्हणू, आता आपल्या मुलांची लग्न झाले, सगळं काही व्यवस्थित आहे, मग आपण जाऊ शकतो ना. चल ना, मस्त युरोपला वगैरे कुठेतरी जाऊन मस्त एन्जॉय करूयात, छान असं फिरून येऊयात. त्यावर आता इकडे मानिनी म्हणत असते, बघा देशमुख, काही युरोप वगैरे आणि काही मी कुठेही येणार नाही, समजलं तुम्हाला? अहो तुम्हाला सांगू का, कुठलं युरोप आणि कुठलं काय, आता मी तर तुम्हाला सांगू, मी तर म्हणेल आता मस्त माझ्या दोन्ही नातवंडांची इथे तोंड बघायची मला. लवकरच आता 2 आपल्याला नातवंड होतील आणि मस्त आपण त्याच्या मागे दुडू वगैरे फिरूयात. आणि तुम्हाला जावं कुठे जायचे तर मी काय तुमच्याबरोबर येणार नाही. हो मानिनी, समजते मला सगळ्या गोष्टी समजतात. अगं तुला नातवंड झाल्यानंतर इथे तू थोडी ना माझ्यासोबत येणार आहेस, मग तर तुझं युरोपही इथंच आणि तुझं देवदर्शनही इथेच. अगं पण ते नातवंड व्हायला आणि नातवंड तुला द्यायला ती 2 मुलं, ती 2 तुझी कार्टी तर तयार पाहिजेत की नाही. त्यावर मानिनी म्हणत असते, हो ना, ते तर आहेच बघा, ते तर तुम्ही अगदी बरोबर बोलताय. काय आहे ना, अगं मानिनी, त्या सगळ्या गोष्टी खऱ्यात, पण हल्लीची पिढी एवढ्या लवकर थोडी ना मुलाला जन्माला घालते. त्यावर मानिनी म्हणते, हो देशमुख, अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इकडे आता मानिनी म्हणते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का विक्रम? त्यावर ते म्हणतात, बोल ना, काय? आता बघा ना, तुमचा हा जो काही राजा आहे ना, तो राजा मनूच्या हत्तीने कधीच मारला आहे. आणि त्यावर लगेच आता विक्रम म्हणत असतात, अरे रे, मनूने तर मला चांगलंच नातवंडाच्या दुनियेमध्ये नेऊन माझाच काटा काढला की. त्यावर आता मनू म्हणत असते, हो, त्यामुळे लक्ष हे खेळात असायला पाहिजे देशमुख, असं म्हणून आता दोघेजण सुद्धा हसतच मस्त चहा आणि कॉफी एन्जॉय करत असतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद मात्र ओसंडून वाहत असतो. त्यांना फक्त नातवंडाची तोंड बघायची असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सुरू असतात. तर आता प्रेक्षकांनो, वळूयात आपल्या दुसऱ्या बाजूला, नंदिनी आणि जीवाकडे. नंदिनी तिच्या खोलीमध्ये आवरत असते, तर आता तिच्या मोबाईलवरती एक मेसेज शो झालेला असतो. तर जीवा खोलीमध्ये आलेला असतो आणि मोबाईल खिशातून काढतो, कारण नोटिफिकेशन वाजलेलं असतं. आता त्याच्यासुद्धा मोबाईलवर एक मेसेज शो झालेला असतो, कारण दोघांना सुद्धा मेसेज हे काउन्सलरकडून आलेले असतात. दोघे सुद्धा एकमेकांना ह्या गोष्टी सांगतात. सेम इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा काव्या आणि पारच्या इथे मोबाईलवरती मेसेज आलेला असतो, तो सुद्धा काउन्सलरकडून. इकडे आता लगेचच जीवाला ॲडव्होकेट बोललेल्या सगळं काही आठवत असतं. त्या म्हटलेल्या असतात की आता इकडे तुम्हाला हा घटस्फोट फायनली घ्यायचा आहे ना, तर तुमच्यासाठी आम्ही 6 महिन्याचा वेळ देतोय, असं सांगण्यात आलेलं असतं. इकडे आता काव्या पार्थकडे पाहतच असते आणि तेव्हा पार्थला सुद्धा तो भूतकाळ किंवा ते 2-3 महिन्यापूर्वीचा काळ सगळा काही सरकन आठवतो. कसे 3 महिने गेले हे मात्र त्याला आठवत असतं. इकडे आता पार्थ म्हटलेला असतो, मंदिरात गेल्यावर देवासमोर बळजबरीने हात जोडू नये, किंवा जर एखाद्याला संसार करायचा नसेल तर त्या नात्यामध्ये बळच ते नातं ओढून ताडून पुणे नेऊ नये. त्यामुळे घटस्फोट घेणं हे माझ्यासाठी योग्य आहे. तेव्हा इकडे आता पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहतच असतो. सेम इकडे नंदिनी आणि जीवाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आता इकडे नंदिनी म्हणत असते, काउन्सलरचा मेसेज आलाय. त्यावर इकडे जीवा म्हणत असतो, सेम मला सुद्धा काउन्सलरचाच मेसेज आलेला आहे. तर इकडे पार्थ म्हणत असतो, बघता 3 महिने उलटून गेलेत काव्या, काउन्सलरचा मेसेज आलाय. त्यावर काव्या म्हणत असते,
कळलंसुद्धा नाही कसे 3 महिने उलटून गेले. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो बघितलं ना, आता त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलेलं आहे. त्यावर काव्या मात्र ही पार्थकडे पाहतच असते. काव्याचे टचकन डोळे भरून आलेले असतात. पण आता प्रेक्षकांनो, ह्या चौघांसमोर असं वेगळंच रहस्य आलेलं असतं की आता लग्नाला 3 महिने झालेत, अर्धा काळ उलटून गेलाय, राहिले 3 महिने. आता तेच 3 महिन्यात यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल भावना, त्याचबरोबर एकमेकांबद्दल प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण तर झालेल्याच असतात. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहूयात. उद्याच्या भागामध्ये काव्या आता अभ्यास करून इकडे मानिनीसोबत किचनमध्ये गेलेली असते. मानिनीसोबत किचनमध्ये ती तिला मदत करत असते. एक पदार्थ बनवायचा असतो आणि काव्या म्हणत असते, मानिनी काकू तो मी बनवते. तेवढ्यातच आता पार्थ तिथे येतो आणि पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही इथे काय करताय? त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, अहो मला हे बनवायचं आहे. काय बनवायचं आहे तुम्हाला? हे बनवायला किती वेळ लागणार आहे? आणि तुमचा अभ्यास तुम्हाला करायचा नाही आहे का? मी तुम्हाला सांगितलं ना की अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही घरातलं कोणतंही काम करणार नाही आहेत. अहो नाही देशमुख, हे पटकन होईल. काय पटकन होणार आहे? अजिबात हे पटकन होणार नाही. याला हे बनवायला किती वेळ लागणार आहे? फार वेळ लागणार. मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही आहे. असं म्हणून सरळ सरळ आता इकडे जो काही पार्थ आहे तो मात्र सरळ काव्यावर ओरडत असतो आणि काव्या मात्र अक्षरशः हे सगळं काही पाहतच असते. मानिनीला तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो पार्थच्या अशा वागण्याचा. तर आता आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपला जीवाच्या हातामध्ये एक साडी असते आणि ती साडी मात्र इकडे तो नंदिनी समोर धरत असतो आणि तो म्हणत असतो, खरं तर मी ना इथे साड्यांच्या दुकानामध्ये सेल्समॅन असतो ना, तर मग मात्र इथे काही विचारू नको मी काय केलं असतं आणि काय नाही. तर बघितलं कशी फटाक दिशीन मी तुला साडी इथे निवडून दिलेली आहे. तेव्हा मात्र इकडे नंदिनी त्याच्याकडे पाहतच असते आणि तेव्हा इकडे पाहिल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, जीवाना खूप बडबड करत असतो. तो म्हणत असतो, मी जर साड्यांच्या दुकानात सेल्समॅन असतो ना तर अख्खं दुकान एका दिवसात विकून टाकेल. तेव्हा आनंदिनी म्हणत असते, किती बडबड करताय तुम्ही? त्यावर जीवा म्हणत असतो, काय रे देवप्पा, एकदाची ही बडबड जी आहे ना जीवाची बंद करून टाक बरं. असं म्हटल्या क्षणी आपण पाहतो की आता नंदिनीला खूपच राग आलेला असतो जीवाचा, कारण जीवा अशा पद्धतीने बोललेला असतो. त्यामुळे ती लगेचच आता इकडे त्याच्या तोंडावर हात ठेवत असते आणि सांगत असते, नाही असं अजिबात बोलायचं नाही म्हणून. आणि तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच जो जीवा आहे तो मात्र नंदिनीकडे इकडे पाहतच असतो की नंदिनी त्याच्या एवढ्या जवळ आलेली आहे आणि त्याचबरोबर नंदिनीने इथे त्याच्या तोंडावरती हात ठेवलेला आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याचा अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत, अपडेट सोबत. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.